Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed geometrical isomerism, in that cis trans isomerism. Now the next heading is GI in GI, that is geometrical isomerism. GI in oximes and azo compounds. ठीक आहे. ऑक्झाइम्स काय असतात बाळांनो? ऑक्झाइम्स मीन्स ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, ठीक आहे ना, अँड OH ऑन नायट्रोजन. दिस इज कॉल्ड एज अ ऑक्झाइम. दिस ऑक्झाइम इज फॉर्म्ड फ्रॉम अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड पासून फॉर्म झालेला असेल तर अल्डॉक्साइम म्हटलं जातं, आणि कीटोन पासून फॉर्म झालेला असेल तर काय, कीटॉक्साइम. ठीक आहे ना. येस, सपोज दिस इज कार्बोनिल कंपाऊंड. तो अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. अल्डिहाइड कंपाऊंड व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन H2NOH. ठीक आहे ना. येस, दिस इज कार्बोनिल कंपाऊंड. When reacts with hydroxyl amine by condensation it gives ऑक्साइम. बघा बाळांनो, नायट्रोजन वरचे दोन हायड्रोजन आणि काय ऑक्सिजन फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड combines to form water molecule by removal of H2O. इट गिव्स बघा, हा नायट्रोजन कुठे अटॅच करायचा आहे, कार्बनला अटॅच करायचा आहे विथ डबल बॉन्ड. ठीक आहे. येस, दिस कार्बन इज एज इट इज डबल बॉन्ड NOH. दिस इज कॉल्ड एज अ ऑक्साइम. लक्षात येते का? येस, कुठली रिॲक्शन आहे, कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. येस, काय कंडेन्स झालेलं आहे बाळांनो, वॉटर मॉलिक्यूल. लक्षात आलं हे? येस, वेन अल्डिहाइड, ठीक आहे. आता इथं एक ग्रुप R ठेवला, ओके. येस, अल्काइल ठेवा किंवा अराइल ठेवा, ओके. आणि एक काय ठेवायचं, हायड्रोजन डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड एज अल्डिहाइड. अल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन H2N OH. ठीक है. Hydrogens from hydroxyl amine and oxygen from this aldehyde combines to form water molecule. ठीक है. Yes, by removal of H2O it gives RCH as it is double bond NOH. This is called as aldoxime. अल्डिहाइड पासून फॉर्म झालेला आहे म्हणून काय, अल्ड यूज केलेला आहे वर्ड, ALD, अल्डॉक्स. समजते ना. अल्डिहाइड आणि पुढे काय, ऑक्साइम ठेवलेला आहे. अल्डॉक्साइम म्हणजेच काय, अल्डिहाइडचा ऑक्साइम आहे. ठीक आहे. आणि कीटोन जर यूज केलेला असेल RCR डबल बॉन्ड O. Hच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, R ग्रुप ठेवायचा आहे, कुठलाही असेल तो. ओके. रिॲक्ट्स विथ H2NOH. ठीक है. हाइड्रोजन एंड ऑक्सीजन combines to form water molecule and this N directly attached to this carbon with double bond. लक्षात येते? By removal of H2O it gives RCR double bond NOH. This is called as a ketoxime. लक्षात आलं हे? येस. आता इथं नायट्रोजन वरती काय असते बाळांनो, कंपल्सरी एक पेअर असते, लोन पेअर्स. ठीक आहे ना. ऑक्सिजन वर सुद्धा असतात, ओके. नाही दाखवलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला ऑक्साइम मध्ये ओके काय मिळतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. लक्षात येते? येस, ऑक्साइम मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड मिळेल. आणि अझो मध्ये काय मिळतो बाळांनो, नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड. ठीक आहे ना. म्हणजेच काय, इथं रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे अराउंड दिस डबल बॉन्ड. लक्षात येते का? येस, इथं कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे, इथं सुद्धा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे. म्हणजेच काय, तिथं रेस्ट्रिक्टेड रोटेशन. आलं लक्षात हे? येस. अझो मध्ये काय सांगितलं मी, नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड असतो. समजलं हे? ठीक आहे. आणि त्याच्या अराउंडला काय असतात, अदर ग्रुप्स असतात असे विथ
लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथं सुद्धा काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इथे एक ग्रुप असतो दॅट इज OH. आत्ताच सांगितलं तुम्हाला इथं OH. आणि इथं कार्बनवरती 2 ग्रुप्स असतात. ठीक आहे ना, रूल सेम असतील आता. ठीक आहे ना, GI साठी काय असलं पाहिजे, ह्या कार्बनवरती 2 डिफरंट ग्रुप असले पाहिजेत आणि नायट्रोजनवरती सुद्धा काय असले पाहिजेत, 2 डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. ठीक आहे, इथं सुद्धा काय 2 डिफरंट ग्रुप असले पाहिजेत. 2 जर सेम ग्रुप असतील तर काय इट विल नॉट शो GI. अंडरस्टूड. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, बघा फर्स्ट एक्झाम्पल. सपोज CH3CH डबल बॉन्ड N. ठीक आहे, OH विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, येस, हा एक ऑक्साईम आहे. कशापासून फॉर्म झालेला आहे, ॲसिटाल्डिहाइड पासून. ठीक आहे, इथं रिॲक्शन दाखवतो मी तुम्हाला. हियर ॲसिटाल्डिहाइड CH3CH double bond O when reacts with hydroxyl amine by remole of water molecule it gives acetaldoxime. करेक्ट. OH लिहिलं. ठीक आहे, आणि इथं काय आहे बघा ना, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नायट्रोजन वरती काय आहे, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा दाखवा. ठीक आहे ना, येस. आता इथं सीस ट्रान्स ओके येस नोटेशन कसं द्यायचं बघा. ठीक आहे, येस. ह्या केसमध्ये बघानो ओके सीस जर आयसोमर असेल, ठीक आहे ना, ओके त्याला सीन म्हटलं जातं. ठीक आहे ना, येस, दिस इज सीन. सीन कधी म्हणायचं, ओके येस, इन केस ऑफ अल्डॉक्साइम्स, म्हणजेच काय अल्डिहाइडचं ऑक्साईम. कसं ओळखायचं अल्डिहाइडचं ऑक्साईम आहे ते, येस, हे हायड्रोजनवरनं बळानो. कार्बनवरती जर एक हायड्रोजन असेल तर डेफिनेटली तो काय असणार आहे, अल्डॉक्साइमच असणार आहे. आणि दोन्ही ग्रुप जर ओके येस ऑदर दॅन हायड्रोजन असतील, लक्षात येते ना, ओके येस, तर तो काय असणार आहे, येस, कीटॉक्साइम असणार आहे. समजलं ना, एक हायड्रोजन आहे ना, येस, कंपल्सरी तो काय आहे, अल्डॉक्साइम आहे. ठीक आहे. सीन कधी म्हणायचं, येस, OH आणि H जर एका साईडला असतील, ऑन सेम साईड असतील, ठीक आहे ना, ओके येस, तर काय म्हणायचं, सीन म्हणायचं. सीन म्हणजे काय, येस, H अँड OH ऑन सेम साईड. सेम साईड. लक्षात आलं, येस. नेक्स्ट कार्बन हा CH3 हा H एज इट इज डबल बॉन्ड N. ठीक आहे, आता इथं OH लिहितो मी. अँड दिस वन इज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड एज अ अँटी. अँटी मीन्स अपोजिट. लक्षात येत आहे, येस. H अँड OH आर ऑन अपोजिट साइड. ठीक आहे ना, H अँड OH ऑन सेम साइड, H अँड OH ऑन ऑपोजिट साइड किंवा आर ऑन ऑपोजिट साइड म्हणा. लक्षात आलं हे, येस. अशा कंपाऊंडला सीन म्हणायचं आणि ह्या कंपाऊंडला अँटी म्हणायचं. इथं सिस ट्रान्स यूज केलेलं नाही वर्ड. आपण काय यूज केलं, सीन आणि अँटी यूज केलं. लक्षात आलं का हे, येस. बघा नेक्स्ट. सपोज हा C2H5 आहे, फक्त ग्रुप चेंज करतोय मी, नथिंग मोर दॅन दिस. करेक्ट. कार्बन हायड्रोजन डबल बॉन्ड N. करेक्ट. दिस इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन and this one is OH. ठीक आहे ना, येस. दिस इज कॉल्ड एज अ सीन. ठीक आहे, येस. आणि त्याच्या ऑपोजिट जर लिहिलं आपण C2H5N सॉरी CH डबल बॉन्ड N OH लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड एज अ अँटी. ठीक आहे. नॉमेनक्लेचर करते वेळेस ओके 1 2 2 कार्बन आहेत ना, ओके, म्हणून त्याला ॲसिटाल्डॉक्साइम म्हणलं. ठीक आहे ना, येस. आणि हा काय आहे, C2H5 आणि इथे एक कार्बन, 3 कार्बन आहेत. ठीक आहे, येस. मग त्याचं नॉमेनक्लेचर कसं कराल, प्रोपिओनाल्डॉक्साइम. प्रोपिओनाल्डॉक्साइम. समजते का, येस. हे सीन आणि अँटी लक्षात ठेवा वळा ना, ओके. H आणि OH जर सेम साईडला असतील तर म्हणायचं सीन. ठीक आहे, आणि जर H आणि OH अपोजिट साईडला असतील तर काय म्हणायचं, येस, अँटी म्हणायचं.
समजलं? येस. आणि ऑक्साईम कसं फॉर्म होतो हे समजलं तुम्हाला? ओके, हे होतं रिगार्डिंग येस ऑक्साईम्स. ठीक आहे ना? येस. नेक्स्ट बघा, whether it shows geometrical isomerism or not, whether it shows GI, no GI. का दाखवत नाही GI? कारण काय, एस सेम ग्रुप्स ऑन कार्बन. कार्बन वरती काय आहेत बाळांनो? एस बोथ ग्रुप्स आर सेम, बोथ ग्रुप्स आर सेम. ठीक आहे. रेस्ट्रिक्टेड रोटेशन ओके ज्या ग्रुपवरती आहे किंवा ज्या ॲटमवरती आहे बाळांनो ओके त्याच्यावरती दोन्ही ग्रुप कसे असले पाहिजेत? डिफरंट असले पाहिजेत. ठीक आहे. पण इथं काय आहेत? सेम आहेत. त्याच्यामुळे काय तो GI दाखवत नाही. ठीक आहे ना? एस CH3C बघा, CH3 डबल बॉन्ड NOH हा कीटोन आहे, हा अल्डिहाइड आहे. हा कशापासून फॉर्म होतो? फॉर्मल्डिहाइडपासून. बरोबर आहे ना? एस असा HCH double bond O. This is formaldehyde. Formaldehyde when reacts with hydroxyl amine, it gives S HCH double bond NOH. This type of oxime. समजलं हे? येस. इथं सुद्धा काय, हा कीटोन पासून फॉर्म झालेला कीटोक्साइम. पण इथं दोन्ही ग्रुप्स कसे आहेत बाळांनो? सेम आहेत. आणि सेम असल्यामुळे ओके इट डज नॉट शो GI, नो GI. आलं लक्षात हे? येस. कुठले कंपाऊंड्स GI दाखवू शकतात? ओके तर ह्या कार्बनवरती दोन्ही ग्रुप्स कसे असले पाहिजेत? डिफरंट असले पाहिजेत. आणि हा तर ग्रुप फिक्सच आहे OH इथं ऑक्साईममध्ये. समजलं हे? नेक्स्ट बघा, GI इन अझो कंपाऊंड. ठीक आहे. N डबल बॉन्ड N. ठीक आहे. सपोज दिस इज R ग्रुप आणि दिस वन इज एस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नायट्रोजनवर काय असते बाळांनो? एक लोन पेअर. दिस इज R ग्रुप. ठीक आहे. आणि दिस वन इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता खूप इझी आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरनं ओके एस GI फाइंड आउट करणं खूप इझी आहे. बरोबर आहे ना? ओके आता इथं सहज समजतं दोन्ही ग्रुप्स कसे आहेत एका साईडला, किंवा लोन पेअरवरनं समजतं आपल्याला. लोन पेअर जर ओके सेम साईडला असतील तर काय म्हणायचं? सीन. लोन पेअर्स ऑन सेम साईड. इफ लोन पेअर्स ऑन अपोजिट साईड लाईक दिस R आणि दिस R ग्रुप. आता लोन पेअर कसे आहेत? अपोजिट साईडला आहेत. ठीक आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ अँटी. समजलं हे? सीन अँटी. लक्षात आलं? ठीक आहे. हे अझो ग्रुपसाठी झालं. R ग्रुप कुठलाही असू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज CH3N. ठीक आहे. येस. इथं ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, डबल बॉन्ड. ठीक आहे. N. सपोज इथं CH3 ठेवलं. दिस इज कॉल्ड एज अ सीन. ठीक आहे. N डबल बॉन्ड N. This is lone pair of electron. This is CH3. This is CH3, and this one is lone pair of electron. This is called as a anti. ग्रुप्स कुठलेही घ्या. सपोज C2H5 घेतलं. C2H5N लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. करेक्ट. ठीक आहे. CH3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. फक्त आता इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा विचार करायचा. दोन्ही ओके सेम साईडला आहेत ना बाळांनो? ओके म्हणून काय म्हणायचं याला? सीन म्हणायचं. ठीक आहे ना? येस. आणि जर का लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अपोजिट साईडला असतील, हिअर C2H5, दिस इज कॉल्ड एज अ अँटी. सीन अँटी. ठीक आहे. अझो कंपाऊंड्समध्ये येस जॉमेट्रिकल आयसोमरिझम आयडेंटिफाय करणं खूप इझी आहे. कशावरनं कराल? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनवरनं. का? कारण दोन्ही दोन्ही नायट्रोजनवर काय असते? एक एक लोन पेअर असते. आलं लक्षात? लोन पेअर म्हणजे काय? येस ज्या बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट नाहीत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ला काय म्हणायचं? लोन पेअर. कारण एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती. समजलं हे? ठीक आहे.
सपोज CH3C, ठीक आहे. सपोज दिस इज ET म्हणजे इथाइल ग्रुप C2H5, डबल बॉन्ड N, दिस इज OH and this one is a lone pair of electron. बाळांनो आता इथं हायड्रोजन नाही आहे, दोन्ही ग्रुप्स काय आहेत, कीटो ग्रुप्स आहेत, म्हणजे दोन्ही ग्रुप अल्काइल ग्रुप्स आहेत. ठीक आहे ना. ओके, मग हा सीन असेल का एंटी असेल आता. ठीक आहे, तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा विचार करा आणि OHचा विचार करा. ठीक आहे. आता ह्या कंपाऊंडला आपण ओके काय म्हणाल, इथाइल मिथाइल ओके कीटोन. इथं जर ऑक्सिजन लिहिलं तर आपण इथाइल मिथाइल कीटोन येतो, बरोबर. आणि अगोदर कोण येतो, इथाइल ग्रुप येतो, त्याच्यानंतर मग मिथाइल येतो. समजलं ना. ओके, मग आता इथाइलच्या OH कुठं आहे, अपोजिट साईडला आहे. ठीक आहे, म्हणू शकता तुम्ही इथं सीन विथ रिस्पेक्ट टू CH3 and anti with respect to समजलं का कसं. ओके यस, आपण रिप्रेझेंट केलं बघा त्या ग्रुपला. CH3 जो आहे, CH3च्या ओके यस सेम साईडला किंवा CH3 ज्या साईडला आहे त्याच साईडला काय आहे, OH ग्रुप आहे. ठीक आहे, मग CH3 सोबत OH कसा आहे, सीन आहे, आणि ET सोबत OH कसा आहे बाळांनो, अँटी आहे. ठीक आहे, मग त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं, सीन विथ रिस्पेक्ट टू CH3 अँड अँटी विथ रिस्पेक्ट टू ET. दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत ना. येस, म्हणून त्याला अपोजिट करा, CH3 ठीक आहे, C ET डबल बॉन्ड N OH. आता काय लिहाल, येस सीन विथ रिस्पेक्ट टू पूर्ण लिहायचं असेल लिहू शकता तुम्ही, रिस्पेक्ट टू म्हणून. विथ रिस्पेक्ट टू येस काय असणार आहे, ET इथाइल ग्रुप अँड अँटी विथ रिस्पेक्ट टू, ठीक आहे, काय असणार आहे, CH3. हे स्ट्रक्चरवर डिपेंड आहे. सीन विथ रिस्पेक्ट टू एस ET अँड अँटी विथ रिस्पेक्ट टू OH. समजलं हे. येस, हे होतं रिगार्डिंग सीन अँड अँटी, बरोबर आहे ना. ओके येस, इन जॉमेट्रिकल आयसोमरिझम ऑफ ऑक्साइम्स अँड अझो कंपाऊंड्स. समजलं हे. अझो वर्ड असेल बाळांनो ओके तर काय लक्षात ठेवायचं, नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड, अझो म्हणायचं नायट्रोजनला. ठीक आहे, आणि ऑक्साइम्स म्हणलं की NOH ग्रुप असतो, NOH. समजलं ना हे. ओके, तर नेक्स्ट जाऊया आपण बाळांनो. तर नेक्स्ट पॉईंट बघा, येस दॅट इज लिमिटेशन्स ऑफ सिस ट्रान्स आयसोमरिझम. ठीक आहे, आतापर्यंत जे काय स्टडी केलं आपण आयसोमरिझम त्याच्यामध्ये सिस ट्रान्स सीन आणि अँटी स्टडी केलं. त्याला काय लिमिटेशन्स आहेत बाळांनो. ठीक आहे, लिमिटेशन्स काय आहेत, जर डबल बॉन्डेड कार्बनवरती 4 डिफरंट ग्रुप जर असतील तर आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही, बरोबर आहे ना. ओके, असं जर कंपाऊंड असेल बाळांनो बघा, हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, इथं AB आहे आणि CD आहे. इथं असं म्हणू शकताय का तुम्ही सेम ग्रुप्स ऑन सेम साईड, नाही, सेम ग्रुप्स ऑन सेम साईड नाहीच इथं सिच्युएशन तशी. ठीक आहे ना, सेम ग्रुप्स ऑन सेम साईड जर असेल तर आपण सीस म्हणलं होतं. ठीक आहे ना. आता कुठं म्हणणार आहे तुम्ही सेम ग्रुप्स ऑन सेम साईड, नाही म्हणू शकत, कारण इथं A आहे येस आणि इथं काय आहे, C आहे, इथं B आहे आणि इथं D आहे. तुम्ही इंटरचेंज जरी केला ग्रुप ओके तरी काय येस मॅचिंग होतच नाही. सिस ट्रान्ससाठी काय रिक्वायरमेंट आहे बाळांनो, ॲटलिस्ट 1 ग्रुप तरी काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. इथं A असेल तर इथं A असला पाहिजे तर तुम्ही सिस म्हणू शकताय, इथं A असेल तर इथं सुद्धा A असला पाहिजे तर ट्रान्स म्हणू शकताय तुम्ही. पण ओके येस ह्या केसमध्ये 4ही ग्रुप्स कशा आहेत, डिफरंट आहेत. 4ही ग्रुप जर डिफरंट असतील तर न्यू नोटेशन किंवा न्यू नॉमेनक्लेचर आहे बाळांनो. ओके, हे सिस ट्रान्स आयसोमरिझम मध्ये सुद्धा यूज केलं जातं. ठीक आहे, म्हणजे येस न्यू नॉमेनक्लेचर कुठलं आहे तर काय, EZ नॉमेनक्लेचर. येस, इथं काय लिहिले बघा नोट, इन केस ऑफ अल्केन्स हॅव्हिंग 4 डिफरंट ग्रुप्स ऑन डबल बॉन्डेड कार्बन सिस ट्रान्स आयसोमरिझम इज नॉट पॉसिबल. रिझन काय, बिकॉज दे कॅन नॉट बी डिस्टिंग्विश्ड. ते डिस्टिंग्विश करता येत नाहीत. समजलं ना. ओके, त्याच्यासाठी न्यू ओके नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, दॅट इज EZ नोटेशन और EZ ओके आयसोमरिझम.
समजते का? येस, इन GI किंवा ऑफ GI म्हणा. जॉमेट्रिकल आयसोमरिझमचाच पार्ट आहे. येस, फक्त 4 ग्रुप जर डिफरंट असतील येस तर तिथं सिस ट्रान्स यूज करता येत नाही. म्हणून काय यूज करायचं आहे? EZ नॉमेनक्लेचर यूज करायचं आहे. समजते का? आणि EZ तुम्ही सिस ट्रान्ससाठी पण यूज करू शकताय. समजते का? बघा, येस, ई आणि झेडचं मिनिंग पुढे सांगतो मी. ठीक आहे, सिस ट्रान्ससाठी कसं यूज करतात ओके ते पण पुढे सांगतो मी. ठीक आहे, अगोदर ह्या दोन्हीचं मिनिंग समजून घ्या. ठीक आहे, ए म्हणजे काय आहे? एंड गन. लक्षात येते का? बघा, ओके, एंड गेगेन. ओके, त्याचा मिनिंग काय आहे? अपोजिट. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. ठीक आहे ना? ओके, कारण प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, थोडंसं हार्ड वाटतं आपल्याला. लक्षात येते? येस, ई म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? अपोजिट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि झेड म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? टुगेदर. ठीक आहे ना? दिस इज जोसॅमिन. समजते हे? येस, झेड टुगेदर, ई अपोजिट. हे कशावरनं ठरतं बाळानो? ओके, तर काय? प्रायोरिटी ऑर्डरवरनं. ठीक आहे ना? येस, इथं पॉइंट्स लिहूया आपण. इट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी ऑर्डर. ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी ऑर्डर. ठीक आहे, येस, ह्या ग्रुप्सला तुम्हाला प्रायोरिटी ऑर्डर द्यायची आहे आणि त्या प्रायोरिटी ऑर्डरवरनं काय करायचं? तुम्हाला EZ ओके येस नोटेशन द्यायचं आहे. समजते का? येस, बघा, प्रायोरिटी ऑर्डर काय? प्रायोरिटी, आणि एकदम सिंपल आहे, हार्ड काहीच नाही आहे. प्रायोरिटी ऑर्डर. ठीक आहे, येस, कशावरनं डिसाईड केली जाते प्रायोरिटी ऑर्डर बाळांनो? तर काय? ॲटॉमिक नंबर. समजलं का? येस, ॲटॉमिक नंबरवरनं. ठीक आहे, हायर दी ॲटॉमिक नंबर, हायर दी ॲटॉमिक नंबर, हायर इज दी प्रायोरिटी. हायर दी ॲटॉमिक नंबर, हायर इज दी प्रायोरिटी, अँड lower the atomic number, lower the atomic number, lower is the priority. Lower is the priority. Higher the atomic number, higher is the priority. Lower is the atomic number, lower is the priority. म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर कशावरनं डिसाईड केली जाते? तर ॲटॉमिक नंबरवरनं. समजते का? येस, बघूया आपण कसं डिसाईड करायचं. इकडे लक्ष द्या आता. इफ सेम प्रायोरिटी groups on same side, same priority groups on same side, then it is called as Z. सेम प्रायोरिटी ग्रुप सेम साइडला असतील बाळांनो ओके तर काय म्हणायचं? झेड म्हणायचं. ठीक आहे, जमीन. इट मीन्स इट इज टुगेदर, एकत्र. ठीक आहे, अपोजिट इफ सेम प्रायोरिटी ग्रुप groups on opposite side, then it is noted or denoted by E. लक्षात राहील का हे? सेम प्रायोरिटी ग्रुप ऑन सेम साइड Z, सेम प्रायोरिटी ग्रुप ऑन ऑपोजिट साइड SE. लक्षात येते? येस. सपोज दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज एस हायर प्रायोरिटी ग्रुप, हायर प्रायोरिटी group, and this one is lower priority group, lower priority group. Here if suppose this is higher priority group, higher priority group, and this one is lower priority group. बघा,
हायर प्रायोरिटी ग्रुप कशा आहेत, सेम साईडला आहेत. लोअर प्रायोरिटी ग्रुप कशा आहेत, सेम साईडला आहेत. लक्षात येते? येस. मग सेम प्रायोरिटी ग्रुप जर सेम साईडला असतील, ओके, तर काय असणार आहे हा झेड आयसोमर. झेड आयसोमर. लक्षात आलं? येस. आता ह्याच्या अपोजिट करा. ठीक आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दिस इज येस हायर प्रायोरिटी ग्रुप. लक्षात येईल का? हायर प्रायोरिटी ग्रुप, हायर प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे. आणि दिस वन सपोज लोअर प्रायोरिटी ग्रुप, LPG, लोअर प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे. आणि इथं मी अपोजिट करतो आता. दिस इज लोअर प्रायोरिटी ग्रुप अँड दिस वन इज हायर प्रायोरिटी ग्रुप. काय झाले? येस, सेम प्रायोरिटी ग्रुप कसे झाले? अपोजिट. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ ई आयसोमर. ई आयसोमर. समजते का हे? येस, हायर आणि लोअर प्रायोरिटी ग्रुप्स. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया. Suppose this is कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ठीक आहे, त्याच्या अराउंडला ग्रुप्स लिहूया बळानो. सपोज दिस इज Cl, दिस इज Br. ठीक आहे. येस, दिस इज सपोज CH3 and this is NH3. ठीक आहे. चार डिफरंट ग्रुप्स आहेत. एक Cl आहे, दुसरा Br आहे, तिसरा CH3 आहे आणि चौथा काय आहे? NH3. ठीक आहे. आता प्रायोरिटी कशावरनं द्यायचं आहे आपल्याला? ॲटॉमिक नंबरवरनं. ठीक आहे. हायर ॲटॉमिक नंबर असेल तर काय द्यायचं आहे? येस, हायर प्रायोरिटी द्यायचं आहे. लोअर ॲटॉमिक नंबर असेल तर काय? लोअर प्रायोरिटी द्यायचं आहे. समजलं ना? येस, Clचा ॲटॉमिक नंबर ओके येस हायर आहे का Brचा ॲटॉमिक नंबर हायर आहे? येस, डेफिनेटली Brचा. Br ओके येसचा ॲटॉमिक नंबर हायर आहे ॲज कम्पेअर टू दी Cl. दॅट्स वाय इट गेट्स 1 प्रायोरिटी और हायेस्ट प्रायोरिटी. समजते? ठीक आहे. आणि Cl सेकंड प्रायोरिटी, हायेस्ट प्रायोरिटी, लोवेस्ट प्रायोरिटी. एका कार्बनवरच्या ग्रुपसाठी झालं. तसंच इथं करा आता. येस, कार्बनचा ॲटॉमिक नंबर लोअर आहे ॲज कम्पेअर टू दी नायट्रोजन. नायट्रोजन 7 आहे, कार्बन किती आहे? 6 आहे. ठीक आहे ना? येस, सो दिस इज हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप अँड दिस इज लोअर प्रायोरिटी ग्रुप. लक्षात आलं का? प्रायोरिटी ऑर्डर कसं दिलं आपण? ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. ओके, ज्या ग्रुपचा ॲटॉमिक नंबर हायर आहे ओके येस त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. येस, मग ह्या दोन्हीमध्ये आता चेक करायचं. येस, इथं प्रायोरिटी लोअर आहे, लोअर आहे. येस, एका साईडला आहेत हायर प्रायोरिटी ग्रुप, एका साईडला आहेत. इट मीन्स दिस इज झेड आयसोमर. झेड आयसोमर. ठीक आहे ना? येस, आणि त्याच्याच अपोजिट जर लिहिलं आपण कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ठीक आहे. इथं सपोज NH3 लिहिलं, इथं CH3 लिहिलं. ठीक आहे ना? येस, सपोज दिस इज Cl and this one is Br. This is first priority group, second priority group. This is now first priority group, this is second priority group. येते का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज ई आयसोमर. का? कारण काय? सेम प्रायोरिटी ग्रुप कशा आहेत? अपोजिट साईडला आहेत. सो इट इज ई आयसोमर. ठीक आहे ना? झेड आयसोमर अँड ई आयसोमर. समजलं? ओके, सेम क्रायटेरिया तुम्ही काय करू शकता आता? सिस ट्रान्समध्ये सुद्धा यूज करू शकताय. तिथं सुद्धा प्रायोरिटी ऑर्डर बघायची वळणं. ठीक आहे ना? येस, बघा नेक्स्ट. कार्बन डबल बॉन्ड कार्बन. सपोज दिस इज CH3, दिस इज C2H5. करेक्ट. दिस इज Cl and this one is Br. ओके, आता इथं Cl Br ला डिसाइड करू शकतो आपण. ठीक आहे. दिस कॅरीज फर्स्ट प्रायोरिटी अँड दिस वन सेकंड प्रायोरिटी. हां, आता या दोन्हीमध्ये डिसाईड करायचं तुम्हाला. ठीक आहे. येस, आता इथं फर्स्ट ओके जो डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे ओके तो फर्स्ट काय? कार्बन आहे. इथं सुद्धा काय बळानो? कार्बन आहे. दोन्ही जर सेम असतील ओके तर काय करायचं? नेक्स्ट ॲटमकडे जायचं. समजते ना? ओके, नेक्स्ट ॲटमची प्रायोरिटी बघायचं. त्याचा ॲटॉमिक नंबर हायर असेल तर तो हायर प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे. इथं तिन्ही हायड्रोजन आहेत, इथं काय आहे? कार्बन आहे. समजते ना? येस, इथं तिन्ही काय आहेत? हायड्रोजन आहेत. आणि ह्या C2H5 वरती बळानो एक कार्बन आहे
बरोबर आहे ना. ओके, आणि दुसरा सुद्धा इथं पुढं काय आहे, कार्बनच आहे. ठीक आहे, म्हणजे हा CH3 आहे आणि हा काय आहे, CH2 आहे. म्हणजे ह्या कार्बनवरती 2 हायड्रोजन आहेत, एक कार्बन आहे C2H5 मध्ये. कार्बनला प्रायोरिटी हायर जाते. ठीक आहे ना. इथं तिन्ही हायड्रोजन आहेत, ॲटॉमिक नंबर 1 1 1. इथं काय येणार आहे, 1 1 6. कार्बन आहे ना तिथे एक. समजलं का. इट्स लाईक दिस, हायड्रोजन हायड्रोजन 1 2. ठीक आहे, आणि तिसरा काय आहे, कार्बन आहे. दॅट्स वाय धिस ओकेस ग्रुप गेट्स हायर प्रायोरिटी अँड दिस वन इज लोअर प्रायोरिटी. अंडरस्टूड. ठीक आहे, आता इथे चेक करा, सेम प्रायोरिटी ग्रुप कशा आहेत ऑन सेम साइड. सो दिस इज कॉल्ड एज अ झेड आयसोमर. त्याचं नॉमेनक्लेचर पण करू शकताय तुम्ही. नॉमेनक्लेचर येतं तुम्हाला करता. ठीक आहे, करा बरं. याचं नॉमेनक्लेचर काय आहे. येस, फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. येस, व्हॉट इज लॉंगेस्ट चेन. येस, दिस वन इज द लॉंगेस्ट चेन. बरोबर आहे ना. ओके, सबस्टिट्यूएंट काय झाले मग, Cl, Br आणि CH3. समजलं. येस, नंबरिंग कुठून स्टार्ट होईल, फ्रॉम दिस कार्बन 1 2 3. ठीक आहे, C2H5 म्हणजे काय असतो, येस CH2 CH3. करेक्ट ना. येस, सिम्प्लिफाय करून लिहिलं, दिस इज 4th. लक्षात आलं. येस, 1 क्लोरो. समजते का. येस, अगोदर काय येईल, ब्रोमो की क्लोरो, ब्रोमो येईल. 1 ब्रोमो 1 क्लोरो. येस, 2 मिथाइल. करेक्ट, ब्यूट 1 इन. 1 क्लोरो, सॉरी अगोदर ब्रोमो घ्या. 1 ब्रोमो 1 क्लोरो. करेक्ट ना. ठीक आहे, 2 मिथाइल ब्यूट 1 इन. समजलं नॉमेनक्लेचर. येस, अल्फाबेटिकली घ्या अगोदर. ठीक आहे, ब्रोमो अगोदर येतो अल्फाबेटिकली, त्याच्यानंतर क्लोरो येतो, त्याच्यानंतर मिथाइल येतो, त्याच्यानंतर ब्यूट 1 इन. 1 पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून. समजलं का हे बाळांनो. हा झेड आयसोमर आहे. ठीक आहे, एकाची पोझिशन जर चेंज केलं तुम्ही कुठल्याही ग्रुपची, एका ग्रुपची पोझिशन, तर काय येतो, ई येतो. समजते का हे. येस, आणखीन काय एक्झाम्पल्स बघूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल्स बघा. येस, त्याच्यामध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल बघा. ठीक आहे, आता ह्याला सिस ट्रान्स पण करू शकतो आपण. ठीक आहे, आणि इझेड पण करू शकतो. इझेड जी सिस्टीम आहे ना बाळांनो, ओके, तो ती सिस ट्रान्समध्ये पण अप्लाय होते, सीन अँटीमध्ये पण अप्लाय होते, आणि इझेड इटसेल्फ त्याच्यामध्ये पण अप्लाय होते. ठीक आहे, पण सिस ट्रान्स इझेडमध्ये अप्लाय होत नाही. लक्षात आलं हे. येस, बघा प्रायोरिटी द्या. ठीक आहे, ह्या ग्रुपसाठी बघा अगोदर, दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. का, ॲटॉमिक नंबर डिफरंट आहेत. Clचा ॲटॉमिक नंबर हायर आहे एज कम्पेअर टू दी हायड्रोजन. ठीक आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये चेक करा आता. ओके, Brची हायर प्रायोरिटी आहे. ओकेस, का, बिकॉज इट्स ॲटॉमिक नंबर इज हायर दॅन क्लोरीन. ठीक आहे ना, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. समजलं हे. येस, आता सांगा बरं, हा ई आहे का झेड आहे. डेफिनेटली ई आहे, ई आयसोमर. तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकता आता. ठीक आहे. येस, त्याचा ओकेस झेड आयसोमर ड्रॉ करा. आता एक कुठलीही ओकेस काय करा, पोझिशन चेंज करा, त्याचा झेड आयसोमर येतो. सपोज इथं लिहिलं मी Br, दिस इज Cl, हे ॲज इट इज ठेवा, ClH. दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप, दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप, दिस इज झेड आयसोमर. लक्षात आलं. येस, आता हे दोन बघा कंपाऊंड्स. ठीक आहे, ह्या दोन्हीची प्रायोरिटी ऑर्डर लिहूया अगोदर. CH3ला प्रायोरिटी जात आहे. ठीक आहे, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. आता इथं C2H5 आहे किंवा CH2CH3 आहे, 2 कार्बन आहेत. डेफिनेटली इट गेट्स हायर प्रायोरिटी अँड इट गेट्स लोअर प्रायोरिटी. ठीक आहे, सेम ग्रुप्स ऑन सेम साइड, दिस इज झेड आयसोमर. सेम प्रायोरिटी ग्रुप्स ऑन सेम साइड. करेक्ट, त्याचा ई आयसोमर ड्रॉ करा. आता एक कुठलीही पोझिशन चेंज करा. दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. येस, सपोज दिस इज CH3,
and this one is CH2 CH3. This is H, this one is CH3. This is first priority group, this is second priority group, this is first priority group, this is second priority group. समजलं ना? याला फर्स्ट प्रायोरिटी का दिलं? कारण काय, एस आपण दोन्ही काय आहेत हे सेम आहेत, कार्बन कार्बन विच इज अटॅच टू दिस डबल बॉन्डेड कार्बन, दोन्ही सेम आहेत, म्हणून नेक्स्ट कंपाऊंड नेक्स्ट ग्रुपकडे जायचं आहे आपल्याला, नेक्स्ट ॲटमकडे जायचं. याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. इथं काय, येस 111 ॲटॉमिक नंबर असलेले ग्रुप्स आहेत पुढं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय हायर प्रायोरिटी ग्रुप. समजलं ना बाळांनो? ठीक आहे. नाव दिस इज कॉल्ड एज अ येस ई आयसोमर. ई आयसोमर. येस, आता ह्या दोन्हीमध्ये डिसाईड करा. आयचा ॲटॉमिक नंबर हायर असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ब्रोमीन सेकंड प्रायोरिटी ग्रुप, क्लोरीन फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, हायड्रोजन सेकंड प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे, सेम प्रायोरिटी ग्रुप्स ऑन सेम साइड, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ झेड आयसोमर. ठीक आहे, येस, त्याचा ई ड्रॉ करू शकता आता तुम्ही. सपोज आय लिहिलं, BR, सपोज H, and here it is a Cl. First priority group, second priority group. This is first priority group, this is second priority group. ठीक है, this is called now E isomer. E isomer. समजते का? Yes, this is first priority group now. ठीक है, इथं BR आहे, इथं कार्बन आहे बळानो. प्रायोरिटी कोणाला जाते? BR. ठीक है ना? Yes, this is second priority group, this is first priority group, this is second priority group, this is Z isomer. Z आयसोमर. त्याचा ई ड्रॉ करा आता. कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ठीक आहे, C2H5, BR, दिस इज Cl, दिस वन इज H. फर्स्ट सेकंड प्रायोरिटी ग्रुप, फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड प्रायोरिटी ग्रुप. ठीक आहे, दिस इज ई आयसोमर. ई आयसोमर. ठीक आहे, येस. आता हे ऑब्झर्व करा, इथं कार्बनच आहे, इथं सुद्धा कार्बनच आहे, दोन्ही कार्बन कार्बन आहेत, आणि इथं सुद्धा काय आहे, कार्बनच आहे. इथं डिसाईड करता येईल आपल्याला, कारण इथं हायड्रोजन आहे, इथं कार्बन आहे. सो दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. आता या दोन्हीमध्ये सिलेक्ट करायचं आहे बळानं. ठीक आहे, इथं हायड्रोजन आहेत, इथं कोण आहे, नायट्रोजन आहे. समजते का? येस. आणि लक्षात ठेवा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल बळानं, ओके, तर ती सिस्टीम काय कन्सिडर करायचं, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कार्बन. लक्षात येते? जर डबल बॉन्डेड कार्बन ग्रुप असेल तिथं, ओके, तर एका कार्बनला काय कन्सिडर करायचं, 2 कार्बन अटॅच आहेत. ठीक आहे, ह्या कार्बनला सुद्धा काय, येस 2 कार्बन अटॅच आहेत. समजते का? येस. एक डबल बॉन्ड असेल तर काय कन्सिडर करायचं, एका कार्बनला 2 कार्बन अटॅच आहेत. इथं डबल बॉन्ड आहे ना, ओके, मग ह्या कार्बनला 1 कार्बन अटॅच आहे, ह्या कार्बनला 1 कार्बन, असे 2 कार्बन अटॅच आहेत, कन्सिडर करायचं. ट्रिपल बॉन्ड जर असेल बळानो, तर एका कार्बनला 3 कार्बन अटॅच आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे ना? येस. म्हणजे काय, कार्बन 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 कार्बन, ह्या सुद्धा कार्बनला किती, 3 कार्बन. लक्षात येते का काय सांगितलं मी? येस. ट्रिपल बॉन्डेड कार्बन जर असेल तर एका कार्बनला, ओके, 3 कार्बन अटॅच आहेत असं समजायचं. कन्सिडर दॅट, ओके, दिस कार्बन इज अटॅच्ड टू 3 अदर कार्बन्स. नोट करा तिथं. If carbon-carbon double bond is present, then it is considered that this carbon is attached to 2 other carbon atoms. Note kara? Yes. If triple bond is present, then this carbon is considered that, okay, yes, 3 carbons are attached to this carbon. समजते ना? Yes. कार्बन नायट्रोजन बॉन्ड जर असेल बघा, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आहे, तर काय कन्सिडर करायचं, येस धिस कार्बन, ओके, येस अटॅच्ड विथ 3 नायट्रोजन्स. ट्रिपल बॉन्ड असेल तर, आणि धिस कार्बन अटॅच्ड विथ, ओके, येस 1 नायट्रोजन. ठीक आहे ना? ओके, म्हणजेच काय, नायट्रोजन अटॅच्ड टू 3 कार्बन्स. कार्बन अटॅच्ड टू 3 नायट्रोजन्स आणि नायट्रोजन अटॅच्ड टू 3 कार्बन्स असं कन्सिडर करायचं आहे. लक्षात येते? आणि ह्या ॲटम्सला काय म्हटलं जातं, फॅन्टॉम ॲटम्स. फॅन्टॉम ॲटम्स, ॲटम्स म्हणा किंवा ग्रुप्स म्हणा, ह्याची गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा की बाबा डबल बॉन्ड असेल, ओके, तर किती कन्सिडर करायचे, 2 कार्बन अटॅच आहे कन्सिडर करायचे. ट्रिपल बॉन्ड असेल तर 3 कार्बन अटॅच आहेत एकमेकाला. समजलं ना? येस. आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असेल तर काय, 3 नायट्रोजन कार्बनला अटॅच आहेत,
लक्षात येते येस. आणि नायट्रोजनला सेमच कन्सिडर करायचं, वाईस वर्सा. नायट्रोजन ओके 3 कार्बनला अटॅच आहे कन्सिडर करायचं लाईक दिस. ठीक आहे ना. आणि ह्या ॲटम्सला काय म्हटलं जातं, फॅन्टॉम ॲटम्स, जे काय एक्स्ट्रा घेतलं आपण तिथं. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल बळानो ओके, तर काय कन्सिडर करायचं, दिस कार्बन इज अटॅच्ड ऑर बॉन्डेड टू 2 ऑक्सिजन्स. ठीक आहे ना, लाईक दिस ऑक्सिजन ऑक्सिजन. आणि ह्या ऑक्सिजनला सुद्धा कार्बन 2 टाइम्स अटॅच आहे. समजलं. येस, दीज 2 आर फॅन्टॉम ॲटम्स. ही काय आहे, ओरिजिनल सिस्टीम आहे. आणि एक्स्ट्रा काय लिहिलं तुम्ही, ह्या ऑक्सिजनला 2 कार्बन लिहिले येस, आणि ह्या कार्बनला 2 ऑक्सिजन लिहिले. लक्षात आलं हे. येस, हे कन्सिडर करून जायचं आहे तुम्हाला. डबल बॉन्ड आला, ट्रिपल बॉन्ड आला, जिथं येस पॉसिबिलिटी नाही की बाबा ओके दोन्ही सेमच ग्रुप आहेत, अशा वेळेला काय करायचं आहे, येस ही सिस्टीम यूज करायचं. समजलं. ठीक आहे. एक नोट लिहा आणखीन. इफ लोन पेअर इज प्रेझेंट, if lone pair is present, then lone pair get higher priority. Then lone pair gets higher priority. नोट केलं. ओके. इथं प्रायोरिटी ऑर्डर दिले आपण ऑलरेडी. ठीक आहे. दिस इज फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, दिस इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. का, इथं नायट्रोजन आहे पुढं आणि इथं काय आहे, हायड्रोजन आहे. ठीक आहे. दिस इज झेड आयसोमर. त्याचा ई आयसोमर तुम्ही ड्रॉ करू शकता आता. ठीक आहे. येस करा बरं. कार्बन डबल बॉन्ड कार्बन, येस दिस इज सपोज CN, दिस इज CH3. कुठलाही चेंज करू शकता, फक्त एका कार्बनवरचा चेंज करा. HCOOH. नाव दिस इज ई आयसोमर. ई आयसोमर. ठीक आहे बाळा. ना तर इथं लोन पेअर आहे. लोन पेअर गेट्स हायेस्ट प्रायोरिटी. दिस इज सेकंड. ठीक आहे. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. बघा आता. येस, दिस इज झेड आयसोमर. त्याचा ई तुम्ही ड्रॉ करू शकता आता. समजलं हे. येस, हे होतं रिगार्डिंग बाळानो ओके. येस, EZ आयसोमरिझम और EZ फॉर GI, जॉमेट्रिकल आयसोमरिझम. लक्षात आलं हे. येस, प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करते वेळेस ओके सेम ग्रुप्स असतील बाळानो ओके, तर काय करायचं, नेक्स्ट आयटमकडे जायचं. नेक्स्ट आयटम जरी सेम असतील तर नेक्स्ट आयटमकडे जायचं परत. समजलं. आणि दोन्ही जर सेम असतील ना ओके, इट डज नॉट शो GI. लक्षात ठेवा हे. ठीक आहे ना. येस, हा CH3च आहे आणि हा सुद्धा CH3च आहे. ठीक आहे. हा CH3 आहे आणि हा I आहे. ठीक आहे. येस, हे दोन्ही जर ग्रुप सेम असतील ओके, तर प्रायोरिटीमध्ये डिफरन्स येतच नाही. ठीक आहे ना ओके. दोन्हीला प्रायोरिटी देता येत नाही आपल्याला. मग असे कंपाऊंड्स GI शो करत नाहीत. समजलं हे. येस, हे होतं रिगार्डिंग EZ आयसोमरिझम ओके. येस, किंवा EZ ओके येस फॉर GI. लक्षात आलं बाळांनो हे. येस, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ओके येस प्रॉपर्टी स्टडी करूया. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये काय चेंजेस होतात दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.